शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये केंद्राचे मोदी साहेबांचे होते, त्यात आणखी आपण 6,000 रुपये टाकले आणि 12,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जाणार. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना असेल, त्याचा प्रीमियम आपण भरतो. हे राज्य पहिलं राज्य देशातलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांना इतर सुविधा ज्या आहेत, अवकाळी अतिवृष्टी गारपीट जेव्हा होते, सगळे नियम NDRF सगळे नियम आम्ही बदलून टाकले. 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं, ते धरलं जाऊ लागलं. असं एकंदर शेतकऱ्यांना आम्ही 1.5-2 वर्षामध्ये, विरोधक म्हणतात काय दिलं, तर या सरकारने 45,000 कोटी रुपये या 1.5-2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला. माझ्या महिला भगिनी इकडे आहेत. महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतला. आज लेक लाडकी लखपती योजना आपण केली. महिला बचत गटाला सक्षम करण्याचा निर्णय घेतला. एसटी मध्ये 50% सवलत दिली. आता एसटीत प्रवास करतात ना माता भगिनी आमच्या, 50% आपल्या पतिदेवाला सांगतात, आपल्या मालकाला सांगतात मी बाजारहाट करून येते जाऊन अर्ध्या तिकिटामध्ये, आणि आपल्याला अर्ध तिकीट केलं तरी एसटी जी आहे ना, ती एसटी आता फायद्यात चालू लागली. कारण महिलांसाठी आम्ही ती योजना केली. महिला ज्याच्या पाठी उभ्या राहतात त्याचा नेहमी जय जयकार होत असतो. आणि स्त्री शक्ती सक्षमीकरण, आज आपण मोठ्या प्रमाणावर बचत गट सक्षम करतोय. मोठ्या प्रमाणावर मातृत्व शक्ती जी आहे त्याचा सन्मान करतोय. मोदीजींनी देखील आपल्या महिला भगिनींना आत्मनिर्भरच केलं नाही, तर त्याने महिलांना आत्मसन्मान पण दिला. या देशात तेव्हा सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, माता भगिनींच्या, युवकांच्या वेदना व्यथा आणि त्यांच्या समस्या याची जाणीव असते. फक्त मंत्रालयात बसून, त्या ठिकाणी घरात बसून काम करता येत नाही. उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही, तर फील्डवर उतरून काम करणारे लोक आहोत. गोरगरिबाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे हे सरकार आहे. आणि म्हणूनच या 1.5-2 वर्षामध्ये या सर्व लोकांना हे आपलं सरकार आहे, हे देणारं सरकार आहे, हे ऐकणारं सरकार आहे. पहिल्यात सुनवाई पण नव्हती आणि कारवाई पण नव्हती. आता सुनवाई पण आहे, कारवाई पण आहे.